जगात काही स्वप्न अशी असतात जी पूर्ण करण्यासाठी माणूस सगळं काही पणाला लावतो आणि माउंट एव्हरेस्ट हे त्या स्वप्नांपैकीच एक आहे। कोणी आयुष्यभराची बचत खर्च करतो, कोणी स्वतःच्या मर्यादा ओलांडतो, का तर फक्त त्या एका क्षणासाठी, जगाच्या सर्वात उंच शिखरावर उभं राहण्यासाठी। पण विचार करा, जर हेच स्वप्न कोणाच्या फसवणुकीचं साधन बनलं तर? नेपाळमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। एव्हरेस्टवर जाण्याच्या नावाखाली काही लोकांनी तब्बल 160 ते 170 कोटी रुपयांचा मोठा स्कॅम केलाय। द काठमांडू पोस्टने एक इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट प्रकाशित केला। या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा करण्यात आला की एव्हरेस्ट परिसरात फेक हेलिकॉप्टर रेस्क्यू आणि इन्शुरन्स फ्रॉड सुरू आहे। या रिपोर्ट नंतर नेपाळ सरकारने एक फॅक्ट फाइंडिंग कमिटी स्थापन केली आणि या कमिटीने तब्बल 700 पानांचा सविस्तर रिपोर्ट तयार केला। ट्रेकिंग गाईड्स स्वतः पर्यटकांच्या अन्नात बेकिंग सोडा मिसळत होते। होय, तोच सोडा जो आपण रोजच्या स्वयंपाकघरात वापरतो। आता याचा परिणाम काय व्हायचा तर बेकिंग सोडा खाल्ल्यानंतर पर्यटकांना गॅस, ॲसिडिटी, उलट्या, जुलाब, विकनेस आणि डिहायड्रेशन सुरू व्हायचं। गाईड्स पर्यटकांना घाबरवायचे, इथे ऑक्सिजन खूप कमी आहे, तुमची तब्येत आणखी बिघडू शकते, आता लगेच हेलिकॉप्टरने खाली नाही गेलात तर जीवाला धोका आहे। पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा।